धर्मराजाची यमाची कहाणी. मकर संक्रांतीची संपूर्ण कथा. आपल्या हिंदू धर्मात कोणताही सण किंवा कार्य असे नाही ज्याच्या मागे शास्त्र किंवा कथा नाही. आपल्या धर्मामध्ये प्रत्येक संस्कार, पूजा, प्रार्थना किंवा काही असो त्यामागे काही ना काही वैज्ञानिक कारण किंवा कथा असायला हवी. असे म्हटले जाऊ शकते की हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो वैज्ञानिक तथ्यासह जोडला गेला आहे आणि आपल्याला येथे अनेक कथा ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीशी निगडीत एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुम्ही क्वचितच ऐकली असेल. मकर संक्रांती धर्मराजाची ही कहाणी आहे. धर्मराज यांचे व्रत आणि त्यांची एक कहाणी सांगणार आहोत. असे म्हटले जाते की ही कथा ऐकल्याने आणि व्रत केल्याने मोक्ष आणि स्वर्ग प्राप्त होतो. आपण सुरुवात करण्यापूर्वी धर्मराज हे श्री यमराज यांचे दुसरे नाव आहे हे तुम्हाला माहीतच असेल. मकर संक्रांती धर्मराजाची कहाणी. एकेकाळी पृथ्वीवर बब्बरवाहन नावाचा एक राजा होता. त्याचे राज्य अतिशय सुखद होते, समृद्ध होते आणि राजाही अत्यंत दयाळू होता. या राज्यात एक ब्राह्मण हरिदासजी राहत होता. हरिदास एक तपस्वी होता आणि त्याचे लग्न गुणवतीशी झाले होते. अतिशय सुसंस्कृत, धार्मिक आणि पतिव्रता स्त्री होती. गुणवतीने आयुष्यभर सर्व देवी देवतांची उपासना केली आणि सर्व प्रकारचे व्रत केले आणि दानधर्मही केले. या व्यतिरिक्त ती अतिथी सेवेला आपला धर्म मानायची. ती हसत हसत आणि देवाची उपासना करत मोठी झाली. जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा यम धर्मराजाचे दूत तिला धर्मराजपूरला घेऊन गेले. यमलोकचे दृश्य. यमलोकात धर्मराजे सुंदर सिंहासनावर बसले होते आणि चित्रगुप्त यांच्या जवळच बसले होते. चित्रगुप्त यांच्याकडे सर्व प्राण्यांच्या पापांची नोंद आहे हे तुम्हाला माहीतच असेल. चित्रगुप्त प्रभूला प्राण्यांचे लेखाजोखा सांगत होते. तेव्हा यमदूत गुणवतीला घेऊन तेथे पोचले. त्यांना पाहून गुणवंती थोडी घाबरली आणि तोंड खाली करून खंबीर झाले. चित्रगुप्ताने गुणवतीचा तपशील काढला आणि धर्मराजला सांगितला. धर्मराजेने संपूर्ण घटना पाहिली आणि ते आनंदित झाले, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर थोडी उदासीनता होती. याला पाहून गुणवंती म्हणाली, हे प्रभू, मी तर सर्व सत्कृत्य केली, तरीही तुझ्या चेहऱ्यावर हा उदासीनता का आहे? मला सांगा, माझ्याकडून काय राहिले? मी काय विसरले? यम धर्मराजाने उत्तर दिले, हे देवी, तू सर्व देवतांची उपासना केलीस, व्रत केलेस, परंतु माझ्या नावाने तू कधी पूजा केली नाहीस, पाठ केले नाहीस, दानधर्म केले नाहीस. धर्मराजाचे हे बोलणे ऐकून गुणवती क्षमा मागू लागली आणि म्हणाली, प्रभू, मला उपासनेबद्दल काहीच माहीत नाही. कृपा करून मला हे उपाय सांगा की सर्व मानवजातीला तुझ्या कृपेची प्राप्त होऊ शकेल. गुणवतीने धर्मराजाची माफी मागितली आणि म्हणाली की मला तुमची उपासना माहीत नाही. कृपा करून सर्व मानवजातीला तुझ्या कृपेच्या पात्रतेचे साधन दाखव. मला तुझ्या तोंडून तुझ्या भक्तीचा मार्ग ऐकायचा आहे आणि माझी इच्छा आहे की मी मृत्यूलोकात परत जाऊन तुझी भक्ती करावी आणि सर्व लोकांनाही याबद्दल सांगावे. धर्मराजांची तिची विनंती ऐकून सांगितले की ज्या दिवशी सूर्यदेव उत्तर नारायणात प्रवेश करतो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी माझी पूजा सुरू करावी आणि त्या दिवसापासून 1 वर्षभर माझी पूजा करत कथा ऐकावी आणि एकही दिवस पूजा किंवा कथा सोडू नयेत. त्याचबरोबर पूजा करणाऱ्या व्यक्तीने धर्माच्या या 10 नियमाचे पालन केले पाहिजे. धीर धरा आणि समाधानी राहा. आपल्या मनावर ताबा ठेवणे आणि सर्वांना क्षमा करणे. चोरी करू नका. मानसिक आणि शारीरिक शुद्धी म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यापासून दूर राहणे. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. वाईट विचार मनात आणू नका म्हणजेच बुद्धी शुद्ध ठेवा. पूजा, पाठ आणि दान, पुण्य इत्यादी करणे. व्रत करणे आणि व्रताची कथा ऐकणे. खरे बोलावे आणि सर्वांशी चांगुलपणाने वागावे. रागवू नका. धर्माच्या या सर्व 10 लक्षणाचे पालन करून 1 वर्षभर माझी कथा नियमाने ऐका. दान पुण्य करा आणि परोपकार करा आणि पुढील मकर संक्रांतीला हे व्रत पूर्ण करा. आपल्या सामर्थ्याने माझी एक मूर्ती बनवून आणि विधिविधानाने प्राणप्रतिष्ठा करून हवन पूजन करा आणि चित्रगुप्तची पूजा करा आणि काळ्या तिळच्या लड्डूचा भोग घ्या.
ब्राह्मणांना भोजनाचे आयोजन करा आणि बाबूंच्या टोपलीत 5 शेर धान्य दान करा. या व्यतिरिक्त गरीब किंवा गरजू व्यक्तीला गादी, तकिया, कंबल, 56 लोटा व वस्त्र इत्यादी दान करा. शक्य असेल तर गाय दान करा. धर्मराजाकडून व्रताची संपूर्ण कथा ऐकून गुणवंतीने पुन्हा धर्मराजाकडे प्रार्थना केली आणि म्हणाली, हे प्रभू, आपण एक बदल कराल. धर्मराजे यांचे बोलणे ऐकून गुणवंती विनंती करू लागले, हे प्रभू, मला पुन्हा मृत्यूलोकात जाऊ दे, जेणेकरून मी तुझ्या उपासनाचे पालन करू शकेल आणि लोकांमध्ये उपवासाची घोषणा करू शकेल. यमराजाने त्याला संमती दिली. पृथ्वी लोकांवर गुणवंती पुन्हा जिवंत झाली आणि तिच्या कुटुंबियांना आनंद झाला. गुणवंतीने आपल्या पतीला धर्मराज यांच्याशी झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले आणि सांगितले की आम्ही हे व्रत नक्कीच करू आणि धर्माच्या नियमांचे पालनही करू. मकर संक्रांतीच्या वेळी गुणवंती आणि तिच्या पतीने उपवास सुरू केला आणि 1 वर्षानंतर ते पूर्ण केले. या व्रतामुळे त्यांना धर्मराजाची कृपा लाभली आणि मोक्ष प्राप्त झाला. धन्यवाद.